पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये भिसे कुटुंबियांची आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून जबाब नोंद। मंगेशकर रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरची स्वतंत्रपणे होणार चौकशी। मंगेशकर प्रकरणातील पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कुटुंबियांना आश्वस्त केल्याचं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। दोषींवर कडक कारवाई करण्याचंही दिलं आश्वासन। मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल घेतली असून या संदर्भात योग्य ती कारवाई होते आहे। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विनाकारण शोबाजी करणं बंद झालं पाहिजे असंही फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यात दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढत लहुजी शक्ती संघटनेचं आंदोलन। बांगड्या आणि दगड फेकत नोंदवला महिलेच्या मृत्यूचा निषेध। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर अखंड मराठा समाजाचं आंदोलन। संबंधितांवर कारवाईची मागणी। अखंड मराठा समाज पुणे यांच्याकडून प्रशासनाला निवेदन। पुण्यात मंगेशकर रुग्णालयाबाहेर आरपीआय आणि सत्यशोधक बहुजन आघाडीचं अर्धनग्न आंदोलन। रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराचा नोंदवला निषेध। पुण्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलक आक्रमक। निषेध व्यक्त करत रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर रवी पालेकरांवर चिल्लर फेकली। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही। दीनानाथ रुग्णालयाचा निर्णय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। आंदोलनानंतर खबरदारी म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय नावाची पाटी काढली। लता मंगेशकर यांचं नाव त्यावर लिहिलं होतं, त्यामुळे पाटी काढण्यात आली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही। एका रुग्णाला रुग्णालयाची लेखी माहिती। परशुराम सेवा संघाचा आक्षेप। मंगेशकर रुग्णालयानं थकवला 27 कोटींचा मिळकत कर। रुग्णालय चालवणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशननं 2019 ते 2025 पर्यंत एकही रुपयाचा कर भरला नसल्याचं महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट आहे। दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं। आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांना उपलब्ध करून द्या। धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलेली जमीन सरकारनं परत घेतली पाहिजे। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी, वडेट्टीवारांची मागणी। दीनानाथ रुग्णालय प्रकरणाचा योग्य तो तपास करू, कोणीही यातून सुटणार नाही। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मनसैनिकांना राज ठाकरेंचं पत्र। मराठीबाबतचं आंदोलन थांबवण्याचे आदेश। सरकारनं बँकांना मराठी भाषेचा सन्मान करायला लावायला हवा। कायदा हाती घेण्याची आमचीही इच्छा नाही, पत्रात उल्लेख। बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंतांची राज ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंतांकडून स्पष्ट। राज ठाकरेंनी मनसैनिकांना आंदोलन मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी बँकांवर आमचं बारकाईनं लक्ष असेल। मनसे नेते मनोज चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला डेवसलं। मुंबईतील उपनगरामध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी। न धमकावता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया, बॅनरवर आशय। शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी लावले बॅनर्स। बोरिवलीमध्ये गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मनसेकडून पाठशाळांचं आयोजन। भाषा शिकण्यासाठी व्यापाऱ्यांना पुस्तकं भेट देण्यात आली। मुंबईच्या दहिसरमधील झेप्टो कंपनीच्या गोदामाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठोकलं टाळं। झेप्टोच्या गोदामामध्ये उंदीर सापडल्याचा मनसेचा आरोप। ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट एस.के. जैन यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणेमधील सीओईपी सभागृहामध्ये सोहळ्याचं आयोजन। मुंबईच्या विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या आवारामध्ये नटश्रेष्ठ विक्रम गोखले यांच्या तसबिरींचं लोकार्पण। आमदार पराग आळवणे यांच्या हस्ते आणि गोखले परिवाराच्या उपस्थितीमध्ये झाला लोकार्पण कार्यक्रम। गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सखी गीत रामायण रामसीता स्वयंवर कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। मानखुर्दमधील संजोग गृहनिर्माण सोसायटीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचं पूजन। संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठा लोकार्पण सोहळा। प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर वाटचाल करायची आहे, फडणवीसांचं वक्तव्य।
राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्ट्या वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द. रामनवमीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशीही सुट्टी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त. रामनवमीनिमित्त मुंबईमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. संवेदनशील भागामध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त. काही भागामध्ये मुंबई पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर, तर संवेदनशील भागातून जाणाऱ्या शोभायात्रांच्या मार्गावर बंदोबस्त. नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. 2000 पोलिसांचा फौजफाटा असणार रस्त्यावर तैनात. ड्रोनच्या माध्यमातून असणार शोभायात्रेवर नजर. नागपुरात रामनवमीच्या शोभायात्रेसाठी कुठलीही अडचण नाही. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. सुरक्षेसाठी शोभायात्रेवर ड्रोन वॉच ठेवण्यात येणार असल्याचीही आयुक्तांची माहिती. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उद्या श्रीराम जन्मोत्सव. राम जन्मोत्सवाला भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता. पोलीस बंदोबस्तात वाढ. गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिरामध्ये सुरू आहे रामनवमी उत्सव. अहिल्यानगरमध्ये उद्या निघणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकीवरून पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये मतभेद. पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास संघटनांचा विरोध. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी 222 जणांना एक दिवसासाठी केलं हद्दपार, तर 109 जणांना देण्यात आली प्रतिबंधात्मक नोटीस. सोलापुरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. शोभायात्रेच्या मार्गावरून रूट मार्च काढत केली पाहणी. शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पालखीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ. उद्या साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणामध्ये कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर तिसऱ्यांदा गैरहजर. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सचं पालन न करण्याची कामराची तिसरी वेळ. मुंबईतील विहीर बोअरवेल मालकांना मुंबई मनपाची नोटीस. एनओसी मिळवा नाहीतर टँकरसाठीचा पुरवठा बंद करण्याचा इशारा. बीएमसीच्या नोटीशीमुळे पाणी पुरवठा करायचा कसा, टँकर संघटनेचा प्रश्न. जलवाहिनी कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरातला पाणी पुरवठा मंगळवार 8 एप्रिल रोजी सायंकाळी 2.5 तासांसाठी खंडित. पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून प्या, मनपाचं आवाहन. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या कर्मचारी भरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय संचालकांना नोटीस. 29 एप्रिलपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश. नागपूर शहरातील वृक्ष गणनेचा अहवाल दर महिन्यात सादर करा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महापालिका आयुक्तांना निर्देश. कायद्यानुसार महापालिकेनं दर 5 वर्षांनी वृक्षगणना करणं आवश्यक. 2011 मध्ये करण्यात आली होती वृक्षगणना. HSRP नंबर प्लेट राज्यातच सर्वात महाग का? जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाला सरकारचा सवाल. परिवहन आयुक्तांना 3 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा 18 एप्रिलपासून सुरू होण्याच्या हालचालींना वेग. एअर अलायन्स बरोबर इंडिगो कंपनीची विमानसेवाही सिंधुदुर्गसाठी सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी. पश्चिम रेल्वे मार्गावरचं हे 8वं टर्मिनस असणार. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार. शहापुरातील अंबरजे गावाजवळ असणाऱ्या 500 मीटर लांब बोगद्याच्या आत जलचर प्राण्यांची चित्र. बोगद्याच्या बाहेरील भागामध्ये गेटवे ऑफ इंडियाची रॉक पेंटिंगद्वारे प्रतिकृती. वांद्रे कुर्ला संकुलातील 3400 चौरस मीटर जागेवर लवकरच पर्यावरण भवन उभं राहणार. या इमारतीच्या उभारणीसाठी MMRDAनं BKCतील जागा 80 वर्षांच्या भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेचा बोरिवली ते राम मंदिर दरम्यान मेगा ब्लॉक. आज मध्यरात्री 12:15 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड पाणी डाऊन धीमे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. हार्बर मार्गावर रविवारी ठाणे ते वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ब्लॉक. वाशी नेरूळ पनवेलमधून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप सेवा रद्द राहतील. विना तिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम. 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 38 लाख प्रकरणामधून 203 कोटींचा दंड वसूल. कांदिवलीच्या महावीर नगरमधील पंचशील इमारतीबाहेर बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक तैनात. बेकायदेशीर फेरीवाल्यांना रोखण्यासाठी सोसायटी सदस्यांचा निर्णय. फेरीवाले इमारतीमधील नागरिकांना धमकावत असल्याची माहिती.
मुंबईतील CRZ घोटाळ्याची राज्य सरकारनं घेतली दखल. अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे निर्देश दिल्यानंतर शासनानं अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली सुरू. ABP माझानं सर्वप्रथम ही बातमी 6 जानेवारी 2025ला दाखवली. न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरण. बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहताचा ब्रेन मॅपिंग अहवाल आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त. अहवालात मेहता आणि आरोपींचा सहभाग असल्याची अधिकाऱ्यांची माहिती. विद्यार्थ्यांच्या रॅगिंगमध्ये नाशिकचं विज्ञान विद्यापीठ देशात तिसरं. विद्यापीठामध्ये 2022 ते 24 मध्ये सर्वाधिक 61 रॅगिंगच्या तक्रारी, तर 90% तक्रारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाशी संबंधित असल्याचं विद्यापीठाचं मत. मुंबईतील आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत बौद्ध धर्मियांचा महामोर्चा. पोलिसांनी मेट्रो सिनेमा चौकामध्ये मोर्चा अडवला. बोधगया मंदिर 1949 कायदा रद्द करावा. बोधगया महाविहाराचा ताबा पूर्णपणे बौद्ध धर्मियांकडे देण्याची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.